जोराच आहे गावाकड. गावाकडे जोरात आहे. हा. आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरात रिस्पॉन्स हवा आहे. यासाठी आपण आज दोघंही या फेसबुक आपल्या इंस्टाग्रामच्या निमित्ताने आपण लाईव्ह आलेलो आहोत. हा. लोकांना एक सांगायला आवडेल की पोरांनी ज्याला सिनेमा क्षेत्रातलं किंवा तंत्रातलं काहीही कळत नाही, पण या पोरांनी इतके कष्ट घेऊन आज हा पोरगा जेव्हा मोठ्या पडद्यावर दिसतो तेव्हा बरेच वेळा माझे पण डोळे भरून येतात. मला असं वाटतं की जे आम्ही ठरवलं होतं ते लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न आमचा सक्सेसफुल झालेला आहे. तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलंय झापूक झुपूकला, या पुढेही द्याल याची खात्री वाटते. पण मला एक वेगळा विषय तुमच्या सगळ्यांसमोर मांडायचा आहे. कारण काय आहे की ना मी ना काही निगेटिव्ह पॉवर्स ज्या बघतो, निगेटिव्ह कॉमेंट्स ज्या बघतो. सूरजला वाचता येत नाही, त्यामुळे सूरज वाचनाच्या भानगडीत पडत नाही, त्याला काही कळत नाही. पण युट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर आपल्याला ज्या काही कॉमेंट्स निगेटिव्ह दिसत आहेत त्यानं मला थोड्याशा ना सूरजबद्दलची काहीतरी एक वेगळी मतं मांडण्याचा प्रयत्न करतायत असं वाटतं. आणि ती मतं म्हणजे काय की हा काय माकडतोंडी आहे का, हा हा कसला दिसतो, हा कसला काळा आहे, याला काय येतंय. तो गावखेड्यातून आलाय, तो एका गावातून आलाय, तो प्रयत्न करतोय, तो जे करत होता अगोदर त्याच्यापासून आजपर्यंत त्याची जी प्रगती आहे ही दृष्ट लागण्यासारखी आहे. या प्रगतीकडे आपण सगळे कराडोळा करू शकत नाही, कारण त्याची जी प्रगती आहे ना ती त्यांनी त्याच्या कष्टाने मिळवलेली आहे. मला तुम्हा सगळ्या लोकांना एकच सांगायचंय की अशा प्रवृत्तींना आत्ताच आपण जर आळा नाही घातला ना तर मग ना महाराष्ट्रातल्या कुठल्याच कोपऱ्यातला मुलगा मोठ्या पडद्यावर येऊ शकणार नाही. प्रेक्षक म्हणून आपली सगळ्यांची ही जबाबदारी आहे. सूरजने मला काही पैसे दिलेले नाहीत या सगळ्या गोष्टींसाठी. म्हणजे मला पिक्चर करायचं आहे, हे एवढे माझे पैसे, असे पण मी नट बघितलेले आहेत किंवा अशी पण लोक बघितलेली आहेत जे स्वतः पैसे गुंतवून स्वतःला नट म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. आणि हीच जी लोक ट्रोलर्स असतात, जी काही युट्यूबर्स वगैरे असतात, ही लोक त्या लोकांना डोक्यावर घेताना पण मी बघितलेली आहेत. माझं म्हणणं आहे की त्यांनी जे आजपर्यंत व्हिडिओज केले किंवा तो कसा आहे होता याच्यापेक्षा तो या क्षणी सिनेमामध्ये त्यांनी काम कसं केलेलं आहे याच्याकडे ना खूप बायस नजरेने बघण्याची गरज नाहीये. की खूप त्यांनी कसं काम केलंय हे लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने मांडण्याची गरज आहे. हे बघा, त्याच्या चुका असतील तर त्या सांगा, कारण तो नट म्हणून आता सुरुवात करतोय, तो नट म्हणून आता प्रयत्न करतोय आणि याच्या पुढे त्याला मोठं अजून करिअर आहे याची मला खात्री आहे. पण ज्या पद्धतीने ट्रोलर्स